श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा। ग्रंथ रचयिते श्री विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेल्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 7वा अध्याय प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम त्यांचे वंदन करते। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः। अक्कलकोट येथील श्री मालोजी राजे यांची श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर विलक्षण भक्ती होती। ते फार धार्मिक प्रवृत्तीचे राजे होते। ते दररोज श्री स्वामी महाराजांची पूजा अर्चना व भक्ती नियमितपणे करीत असत। त्याचबरोबर श्री मालोजी राजे यांना वेद व श्रुती यांची पण खूप आवड होती। तसेच ते राजसभेत धार्मिक विषयांवर सुद्धा आख्याने आयोजित करत असत। ते मुख्यतः आपल्या राजसभेत वेदांत या विषयावर चर्चा व आख्याने करण्यासाठी विद्वान पंडित लोकांना बोलावित असत। याच कारणानं त्यांनी त्यांच्या दरबारात हेरळीकर नावाच्या एका विद्वान व्यक्तीस वेदांत पाठ करण्यासाठी सवैतनिक मार्गदर्शक म्हणून ठेवले होते। त्यांच्या काळात वेदांत विषयावर आख्यान करण्यासाठी मुंबई येथे निवासरत श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी या विद्वान पंडिताची फार प्रसिद्धी होती। त्याच वेदावर फार अधिपत्य होतं। त्यांच्या काळात त्यांनी अनेक अहिंदू धर्म प्रचारकांना वादविवाद व चर्चासत्रात आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बळावर हरवून टाकले होते। त्यामुळे हिंदू जनमानसात त्यांचे मानाचे स्थान होते व त्यांनी आपला वेदांत विषयावर नामलौकिक मिळवला होता। त्यामुळे त्यांची कीर्ती अक्कलकोटमधील मालोजी राजे यांच्यापर्यंत पण पोहोचली होती। म्हणून श्री मालोजी राजे यांनी त्यांना आपल्या अक्कलकोटच्या दरबारात मानाने आमंत्रित केले होते। ठरल्याप्रमाणे विष्णुबुवा ब्रह्मचारी अक्कलकोट येथे आले व त्यांनी राजवाड्यात वेदांतावर प्रवचने आणि व्याख्याने देण्यात प्रारंभ केला। विष्णुबुवांची ही अभ्यासकपूर्ण मार्मिक शैलीतील व्याख्याने ऐकून राजसभेतील प्रत्येक जण अगदी खुश होते व आनंदाने भारावून जात। अक्कलकोटला निवासरत असताना श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी खूप काही ऐकले होते। त्यामुळे त्यांची पण अशी इच्छा झाली की आपण श्री स्वामी महाराजांची भेट घ्यावी। एक दिवस असा उजाडला की श्री विष्णुबुवा महाराजांना भेटण्यासाठी चोळप्पा यांच्या घरी गेले। ते स्वामी महाराजांना भेटले, पण त्याच वेळी त्यांना असे वाटले की श्री अक्कलकोट महाराज हे एक कोणीतरी भोंदू साधूच आहे। त्यामुळे विष्णुबुवांनी ती एक मोठी गंभीर बाब मानून घेतली नाही, पण त्यांची परीक्षा पाहण्यासाठी श्री स्वामी महाराजांना काही प्रश्न विचारलेत। त्यातील एक प्रश्न असा विचारला की ब्रह्म तदाकार म्हणजे काय हो? त्यावर श्री स्वामी महाराजांनी फक्त स्मित हास्य केले, पण ते काही बोलले नाही व उत्तरही दिले नाही। त्यामुळे विष्णुबुवा श्री स्वामी महाराजांवर खूप क्रोधित झाले व तेथून ते लगेच परत निघून आलेत। अगदी त्याच दिवसाच्या रात्री श्री विष्णुबुवांना एक स्वप्न पडले व त्या स्वप्नात त्यांना असे दिसले की त्यांच्या अंगावर भयंकर असे असंख्य विषारू विंचू चढताना दिसले व एक मोठा विंचू आता मोठा दंश करणार असे दिसले। तेव्हा त्यांना जाग आली। हा भयंकर प्रकार पाहून त्यांना त्या रात्री ते अतिशय घाबरले व त्यांची बोबडीच वळली। त्यानंतर श्री विष्णुबुवांना असे वाटले की माझ्या स्वप्नात दिसलेला हा प्रकार हा स्वामी महाराजांच्या लीलेचाच प्रकार आहे। त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची भेट घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले। तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की ब्रह्म तदाकार होणे हे काही नाही सोपे बोलणे। ब्रह्म तदाकार वृत्ती प्राप्त होणे हे काय रस्त्यावर पडले आहे का? ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी जीवाची मोठी कसोटी लागते। श्री स्वामी समर्थांचे हे अंतर्ज्ञान पाहून श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांवर खूप श्रद्धा जडली व ते त्यांचे असीम भक्त झाले। श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 7वा अध्याय हा आता येथेच सुफळ संपूर्ण होत आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।